Welcome student. Open your textbook page number 57. Today we begins with our new topic, that is our skeletal system and the skin. आता ह्या टॉपिक मध्ये आपण आपली स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थि संस्था, स्केलेटल सिस्टीम न्यू वर्ड आहे. स्केलेटल सिस्टीम, अस्थि संस्था अँड द स्किन, स्किन म्हणजे त्वचा, याबद्दल माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बघा, कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. बघा, विच ऑर्गन सिस्टीम डू यू सी इन द फिगर अलॉंग साइड. 8.1 या चित्रांमध्ये कोणकोणत्या तुम्हाला इंद्रिय संस्था तिथे दिसत आहेत. ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. तर पहिल्या चित्रामध्ये दिसती आहे ती आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. क्वेश्चनची आन्सर तुम्ही लिहायची आहे. फर्स्ट वन क्वेश्चन आन्सर इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, इज द फर्स्ट. नाउ सेकंड तुम्हाला कोणती दिसते सिस्टीम, कोणती दिसते तिथं. मस्क्युलर सिस्टीम, स्नायू संस्था. And third one is the skeletal system. Skeletal system. That system are seen in the figure 8.1. Okay. Now, in the previous classes, we have learnt about some organ system, their function and their location in our body. In the last section, means in the last standard, 5th standard, we learnt about the topic organ system. In that, or busy with the internal organ, in that section we learnt about the various types of system, that are the digestive system, nervous system, circulatory system, respiratory system, that we had learnt already. Okay, according to that we have to fill the chart that is given in your textbook. First of all, name the organ. What is the chart? Name of organ. Okay. Now, second one column is function of the organ. Function of organ is the second column, and in the third column they given a body cavity. Body cavity. Okay. First one is the heart. First one is the heart. What is the function of the heart? To circulate the pure blood, or purification of the blood, or purification of blood is the function of the heart. आता त्याचं स्थान विचारले. बॉडी कॅव्हिटी कुठं असतो? इन द रिब केज, छातीच्या पिंजऱ्यामध्ये तो असतो. बरोबर. त्यानंतर सेकंड वन बघा, लंग्स, फुफ्फुसे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द लंग्स? टू inhale for or to breathing, or purification of the air. Okay, now where it is also in the rib cage. Okay, now third one organ, that is the intestine. इंटेस्टाइन चं फंक्शन काय? टू डायजेस्ट फूड is the function of the intestine. Where it is located? In the abdominal cavity. Abdominal cavity. Okay, and the last one is the brain. What is the brain? Function of the brain? To
control our body. Control our body. And where it is located? In the three column like this. It is present in the skull. Okay, in this way write down these parts of the or the name of the organ, function of the organ and the body cavity in your textbook. Okay, now sometimes when we fall, the various organ are safe within the body cavity. म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या पोकळीमध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स असतात ते कसे असतात, सेफली असतात, सुरक्षित असतात. द ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह शेल फॉर ऑल द इंटरनल ऑर्गन्स. आणि म्हणूनच शरीरातील नाजूक अशी आतील भागांचं सर्व संरक्षण करणारा मानवी सांगाडा, स्केलेटल, ह्युमन स्केलेटल म्हणजे काय, मानवी सांगाडा हा एक प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे सुरक्षा कवच म्हणून आपल्या शरीरामध्ये आहे. हाडं आहेत, हाडांच्या आतमध्ये सगळे जे शरीरातील नाजूक अवयव आहेत, मग जसं डोळा असू दे, मेंदू असू दे, हार्ट असू दे, लंग्स असू दे, इंटेस्टाईन्स असू दे किंवा इतर जे काही किडनीज हे सगळे जे काही ऑर्गन्स आहेत हे सगळ्यांना जे कवच आहे, प्रोटेक्टिव्ह शेल आपण म्हणतो, हे जे आहे हे ह्युमन स्केलेटलचं आहे म्हणजे मानवी सांगाड्याचं आहे. आणि म्हणूनच हे सर्व ऑर्गन्स जे आहेत हे कसे आहेत, सुरक्षित आहेत, त्याला सहजासहजी धक्का पोचत नाही. ओके, बघा हे आपण इंटरनल ऑर्गनच्या बाबतीत सगळं बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत कन्सेप्ट काय आहे बघा. समटाइम्स व्हेन वी फॉल व्हाईल प्लेइंग ऑर हॅव ॲन ॲक्सिडेंट, a bone in our arm or leg may get broken. This is called as a fracture of the bone. आता बोन म्हणजे अस्थि, बोन म्हणजे काय, अस्थि म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हाड असं म्हणतो. आता हाड मोडणे म्हणजे काय, बऱ्याच वेळेला आपण खेळताना पडतो किंवा अचानकपणे छोटासा अपघात होतो, त्यामुळे हाताचं किंवा पायाचं हाड जे आहे ते मोडतं. यालाच आपण अस्थिभंग असं म्हटलं जातं. फ्रॅक्चर म्हणजे काय, अस्थिभंग म्हणजे हाड तुटणे. ओके, तर असं म्हटलं जातं. अ फ्रॅक्चर इन अ बोन कॉजेस अ सर्व्हर इनबिअरेबल, बघा काय काय सांगितलेले आहेत, सर्व्हर अँड इनबिअरेबल पेन अँड द पार्ट विथ ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली. आता आपल्या शरीरातील एखादं हाड मोडलेलं आहे, हे कसं आपण ओळखायचं, तर ज्या ठिकाणी हाड मोडलेलं असतं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असह्य वेदना होत असतात. सर्व्हर अँड इनबिअरेबल पेन म्हणजे असह्य वेदना. लिहून घ्यायचे शब्द मराठीमध्ये, जे जे मी सांगते अर्थ, ते अर्थ तुम्ही मराठीत लिहून घ्यायचे आहे. अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे, हाड मोडलेलं आहे, त्या ठिकाणची स्किन, त्या ठिकाणी आपल्याला लगेचच सूज येते, तो भाग सुजल्यासारखा लगेच दिसून येतो. ओके, तर हे आधी तुम्ही लिहून घ्या आणि मग पुढचा भाग आपण बघणार आहोत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर an X-ray image is taken of the part which is swollen. म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर ज्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्षकिरण प्रतिमा घेतात आणि त्या एक्सरेच्या साहाय्यानं आत कुठल्या ठिकाणी हाड मोडलेलं आहे, कशी अवस्था आहे बाकी सर्व हाडांची, म्हणजे ज्या ठिकाणी मोडलेलं आहे त्या भागाची सर्व परिस्थिती, इमेज आपल्याला क्षकिरण म्हणजे एक्सरेच्या साहाय्यातून मिळतात. तर ह्या एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे बघा, महत्त्वाचं वाक्य आहे. एक्सरे वॉज डिस्कवर्ड बाय विलियम कनहार्ड रोंटेजेन. तर ह्या शास्त्रज्ञानं काय लावलेलं आहे, त्याचा शोध लावलेला आहे. तर पान नंबर 58 वर तुम्हाला ह्याच्या सगळी माहिती दिसतीये बघा. फ्रॅक्चर झालेला बोन आहे, तर त्याची प्रतिमा तुम्हाला दिसतीये, कशा पद्धतीनं ते
त्या फोटोमध्ये येतं. अँड एक्सरे इमेज शोज वेदर अ बोन इज ब्रोकन अँड ऑल्सो एक्झॅक्ट स्पॉट वेअर इट इज ब्रोकन. म्हणजे क्षकिरणाच्या आधारे हाड नेमकं कोणत्या ठिकाणी मोडलेलं आहे आणि याची माहिती मिळते आणि त्यामुळे दिस हेल्प इन प्रोव्हाइडिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. त्याच्याबद्दल योग्य पद्धतीनं ट्रीटमेंटसुद्धा आपल्याला करायला मिळते. म्हणजे एक्झॅक्ट पोझिशन कळल्यामुळं आपल्याला पुढील उपचार घेण्यासाठी ते सोपं पडतं. आता पुढं काय सांगितलेलं आहे बघा, लेट्स ट्राय दिस. Let's identify our bone. Place your hand at the center of your chest and your friend's back. तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीवर आणि तुमच्या पाठीवर तसेच तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवा. म्हणजे आपण असं पाठीमागं जर हात फिरवलं तर तुम्हाला हाडांची एक साखळी म्हणजे असे खोलगट असलेले असे एक चेन असलेली दिसून येते. दॅट इज द बॅकबोन. ओके. What is the name of the hard part you feel on the placing your hand on the chest? तुम्ही जर तुमच्या छातीवर असा हात ठेवला तर तुम्हाला हार्ड असा दिसणारा कठीण भागास काय म्हणतात तर रिबकेज असं म्हटलं जातं. छातीचा पिंजरा असं म्हटलेलं. अनेक हाडं जोडून तो छातीचा पिंजरा पुढून आणि पाठीमागून प्रोटेक्शन केलेलं असतं. डू यू फील सम हार्ड बम्प्स ऑन द बॅक? व्हॉट दे आर कॉल्ड? कठीण उंचवटे तुम्हाला जाणवतात का तुमच्या पाठीला हात लावल्यानंतर? त्यांना काय म्हणतात तर त्याला मणके किंवा वर्टिब्रे असं म्हटलं जातं. बरोबर आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस बिटवीन द बोन्स ऑफ द बॅक अँड बोन्स ऑफ अ चेस्ट? तुम्ही पाठीचे जर हाडांची रचना आणि छातीच्या पिंजऱ्याच्या हाडाची जी रचना आहे त्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला आढळलेला दिसून येतो. ओके. तर मुलांना अशा पद्धतीनं आपण हा जो पहिला भाग आहे पार्ट हा बघितलेला आहे. या संदर्भातल्या न्यू वर्ड्स जे आहे ते मी शिकवताना आता सांगितलेलेच आहे. ते तुमच्या वहीमध्ये येऊ देत ॲज अ नोट्स म्हणून. त्यानंतर फ्रॅक्चर म्हणजे काय याची डेफिनेशन तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर पहिले 2 प्रश्न जे आहे त्या प्रश्नांची उत्तरं मी लिहून दिलेली आहे तीही तुमच्या वहीमध्ये असू देत आणि हा चार्टसुद्धा कंप्लीट करायचा आहे. झालं. त्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द एक्सरे? एक्सरेचं इम्पॉर्टन्स काय आहे ते लिहायचं आहे आणि एक्सरेचा शोध कोणी लावलेला आहे हे तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून हे सगळे प्रश्न लिहायचे आहे. ओके. आणि त्यानंतर वेगवेगळ्या होमवर्क मी सांगतेच. आता त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. तो भाग आहे द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आता आपण बघणार जे आहोत ते आहे मानवी अस्थिसंस्था काय आहे हे बघणार आहोत. ह्युमन स्केलेटल सिस्टीम. आता याच्यामध्ये बघा ऑल द बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ सेम शेप. आपल्या शरीरातील सर्वच हाडांचा आकार एकसारखा आहे का? नाही. एव्हरी बोन इज डिफरंट. प्रत्येक हाड हे काय आहे वेगवेगळं आहे. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑर अ स्केलेटन. आणि मग ह्या सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो आणि या सांगाड्यामुळं द स्केलेटन गिव्ज अ शेप टू द बॉडी. आणि या सांगाड्यामुळं शरीराला काय होतो आकार प्राप्त होत असतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ अ कार्टेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. शरीरातील सर्व हाडे आणि कार्टिलेज म्हणजे कुर्च्या एकत्र बनवून आपली अस्थिसंस्थेची रचना तयार होते. अंडरलाईन करायचं आहे. आणि हाऊ अवर स्केलेटल सिस्टीम फॉर्म या असा जर प्रश्न विचारला तर उत्तर कसं द्यायचं आहे? ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म अवर स्केलेटल सिस्टीम. आता हाड म्हणजे नक्की काय आहे बघा. बोन्स आर हार्ड म्हणजे ते कठीण भाग आहे. दे आर नॉट फ्लेक्झिबल. ते लवचिक नाहीत म्हणजे ते कसंही हलत नाही. बोन आर कॉम्प्रेस्ड ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्स. हाडाची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी होत असते. बोन सेल आर बायोटिक while calcium carbonate, calcium phosphate, minerals
and salt are the abiotic constituents of the bone. म्हणजे हाडाची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी, त्यालाच काय म्हटलं जातं, बोन सेल. अस्थिपेशी म्हणजेच बोन सेल या जैविक असतात. बायोटिक म्हणजे जैविक, आणि जे सेल ह्या जिवंत भाग आहे, बरोबर आहे. आपण म्हणतो की नाही पेशी ह्या जिवंत आहेत. तर दुसरा भाग आहे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल, सॉल्ट आर द अबायोटिक. हे काय आहेत, सगळे अजैविक पदार्थांपासून हाडे बनत असतात. कॅल्शियम इम्पार्ट द स्ट्रेंथ टू द बोन्स, आणि कॅल्शियममुळंच हाडांना काय येते, मजबूती येत असते. बघा आपण काय बघितलं, हाड म्हणजे काय बघितलं, इट इज अ स्ट्रॉंगर पार्ट, इट इज अ हार्ड पार्ट, इट इज नॉट फ्लेक्झिबल, बरोबर आहे. आणि हे हाड दोन घटकांपासून बनलेलं आहे, बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिकमध्ये बोन सेलपासून तयार होतात, आणि अबायोटिकमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल आणि सॉल्ट या अबायोटिक घटकांपासून हाडं ही बनलेली असतात. लक्षात आलं का? बघा, आपल्याला जर इम्पॉर्टन्स ऑफ बोन हे जर विचारलं तर आपल्याला ही सगळी माहिती ज्ञात असणं गरजेचं आहे, बरोबर. आता हाऊ बोन इज फॉर्म्ड हे तुम्ही प्रश्न लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर पण लिहायचं आहे. अँड राईट द स्ट्रक्चर ऑफ द बोन, ह्या पण प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहायचं आहे. आणि त्यानंतरचा टाईप आहे बघा, टाईप्स ऑफ बोन. काय सांगितलेलं आहे बघा, टाईप्स ऑफ बोन म्हणजे हाडांचे प्रकार कोणते. टाईप्स ऑफ बोन, हाडांचे प्रकार कोणते. बघा काय सांगितलेलं आहे, फ्लॅट बोन, स्मॉल बोन, इरेग्युलर बोन आणि लॉंग बोन. दीज आर द 4 टाइप्स ऑफ बोन. पहिलं काय सांगितलेलं आहे बघा, 4 प्रकार आहेत त्याचे. पहिला आहे फ्लॅट बोन, बरोबर. त्यानंतर आहे स्मॉल बोन, त्यानंतर इरेग्युलर बोन, आणि चौथा आहे, चौथं जे आहे ते लॉंग बोन. हे काय आहेत, हाडांचे 4 प्रकार आहेत. विच आर द टाइप्स ऑफ बोन, फ्लॅट बोन, स्मॉल बोन, इरेग्युलर बोन अँड लॉंग बोन आर द टाइप्स ऑफ बोन दॅट वी हॅव सीन. आता त्याची जी इमेजेस आहेत त्या सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, हां, तर त्या पद्धतीनं बघायचं आहे. बघा, द सिस्टीम विच गिव्स अ डेफिनाइट शेप टू द बॉडी अँड प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इज द skeletal system. Here the definition of skeletal system is given to you. The system which gives us a definite shape to our body and provides supports and also protects the delicate organs of our body is the skeletal system. These are the functions of the skeletal system. Okay. So in this way, the first part of this lesson we had learned about the types of bone, then what is the skeletal system, importance of X-ray, then about what is meant by fracture, and the system that we had learned in the previous standard that we have learned. The exercise, the homework that are given regarding to the points that I told you, we have to write all these answers in your textbook along with this video. Okay, in the next part of the video we will learn about the parts of human skeletal system. Till then, thank you.